आपण ना बाळा कट्टा केला होता एक 2017-18 मध्ये केला होता. मला असं वाटतं ना की आपण ह्या सगळ्या पुढचा करायच्या आधी गप्पा मारायच्या आधी एकदा त्यावेळेला तुम्ही काय बोलला होता ते आपण एकदा बघूया, प्रेक्षकांनाही दाखवूया, मग पुढे आपण पुढच्या गप्पा करूया. त्याला तुम्ही विकलाम आणि व्यताळाची गोष्ट पण सांगितली होती. ते असेल त्याच्यात. रवी म्हात्रेला फोन केला आणि म्हटलं, रवी कसे आहेत रे साहेब? तर म्हणले, रवी साहेब चांगले आहेत. तू कुठे आहेत? तर म्हणलं, अरे अधिवेशनाला. अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं. राजसाहेबांना विचारलं, बाळा नाही आला का? त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं की अरे माझा नेता ह्या हॉस्पिटलला ऍडमिट असताना बाळानांदपूरला ऍडमिट करतो, याच्यापेक्षा आणखीन मला भाग्य काय पाहिजे? तो मी पक्ष सोडून गेलेला माणूस, राज ठाकरे सोबत गेलेला माणूस असताना सुद्धा बाळासाहेबांनी मला विचारलं. म्हटलं मी कधी येऊ भेटायला साहेबांना? तो मग ते बोलले, नाही तू कधी पण ये. मग मी शुक्रवारी परत फोन केला. मला शनिवारी बाळासाहेबांनी बोलवलं. बाळासाहेबांना जाऊन शनिवारी भेटला. आम्ही दोघेच होतो साहेबांच्या केबिनमध्ये. मी रवी म्हात्रे बाहेर होता, बाळासाहेब आणि आम्ही दोघे एकत्र होतो. दोघांची 12 मिनिटाची चर्चा झाली राजू. त्या 12 मिनिटात बाळासाहेब जे काय बोललेत ते माझ्या अंतःकरणाला माहिती आहे काय. आणि त्याच्यानंतर डॉक्टर विजयकर आयुर्वेदाचे, ते दादरला जातात, त्यानंतर ते आले. 12व्या मिनिटाला मला बाळासाहेबांना जय महाराष्ट्र केला. आणि त्यावेळेला बाळासाहेब परत बोलले होते की बाळा बरं होईल ना. राजा आणि दादू त्यांना दादूच बोलायचे. राजा आणि दादू एकत्र आलं तर खूप चांगलं होईल बाळा. म्हटलं नाही साहेब, मी नक्की प्रयत्न करणार. आणि तो प्रयत्न मी बाळासाहेबांना, त्यानंतर बाळासाहेबांची माझी काय भेट झाली नाही, कारण नंतर बाळासाहेबची गेलेच निघून. तुम्ही माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लिलावतीमध्ये. आणि त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेलाही शब्द दिला होता. आणि म्हणून हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू. त्याच्यात माझा काहीच स्वार्थ नाही. या दोघं भावंडं एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावीत, एवढीच माझी भावना आहे. त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही. कळलं? आता काय बोलायचं सांगा मला. तिथं भावना माझी कालही होती, आज उद्याही राहणार आहे. पण वेगळं काहीच नाही. पण आता असं आहे की त्याला आता निमित्त जे आहे ते मराठी भाषेच्या निमित्तानं आता ते एकत्र येताना दिसत आहेत. पण मराठी भाषा हे निमित्त आहे का महापालिकेच्या पुढच्या इलेक्शन्स डोळ्यासमोर दिसत आहेत? परबजी काय म्हणजे काय कसं बघताय? नाही, महापालिका निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात आणि निवडणुकांचं राजकारण किंवा निवडणुका आणि राजकीय पक्षांचं एकत्रीकरण हे जरी सत्ता मिळवण्यासाठी जरी असलं तरी त्याची समानता जी आहे या दोन पक्षांची, ही तर काय वेगळी झालेली नाही आहे. ही वर्षानुवर्ष तीच आहे. म्हणजे ते जरी आम्ही वेगळे जरी लढलो तरी आमचा दोघांचा मुद्दा तर एकच असतो. आणि त्याच्यामुळे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही दोन पक्ष एकत्र येतोय हा विषयच नाही आहे. सध्या विषय काय आहे की मराठीवरती जे आक्रमण चाललेलं आहे, ज्याला राजसाहेबांनी आवाज उचलला, आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी झालो. आजचा विषय हा निवडणुकांपुरता नाही आहे. मुंबई सोडली तर महाराष्ट्रात सगळे मराठीच आहेत बाहेर. मुंबई सोडून किंवा महानगर आपलं MMRDA सोडून बाहेर तर सगळे मराठीच आहेत. प्रश्न असा आहे की मुंबईवरती जे काय आक्रमण होत आहे किंवा आत्ता सरकार ज्या पद्धतीने भाषेची अवहेलना करते, ह्याला जो विरोध आहे आणि मराठी माणसाच्या मनामध्ये एक साधारण असं आहे की ठाकरेंनी मराठी या महाराष्ट्रामध्ये जगवली, तिला एक स्थान मिळवून दिलं. आज मराठी माणूस ताठमानेने जो उभा राहिलेला आहे तो बाळासाहेबांच्या विचारामुळे उभा राहिला आहे. आणि त्यांचे जे कोण वारसदार आहेत किंवा त्यांचे जे कोण मुलगा असेल, पुतण्या असेल, आणखीन कोण असेल, त्यांनी हा विचार पुढे नेला पाहिजे. आणि म्हणून हा आज विषय आलेला आहे की हिंदीची सक्ती हा जो काही विषय आला आहे, याला मराठी माणसाच्या मनात हा आहे की काय करते शिवसेना, काय करते मनसे, या दोघांनी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून जो आजचा उद्याचा जो मोर्चा आहे हा कुठला राजकीय पक्षाचा अजेंडा नाही आहे, हा मराठी माणसाचा अजेंडा आहे. आणि कोणी त्याच्यामध्ये उद्या काँग्रेसवाले येतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीवाले येतील, कोणी येतील, पण जो मराठी हा विषय आहे